गोल्डसाठी मागच्या 2 दिवसामध्ये काही इम्पॉर्टंट घडामोडी घडलेल्या आहेत. त्या गोष्टी काय आणि गोल्ड आता खरेदी करायचं की अजून थांबायचं? चला तर तुम्हाला सांगतो. पहिले नेमकं काय घडलंय ते समजून घ्या. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे की अमेरिकेमध्ये आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जपानमध्ये. त्या दोन्ही देशांचे सध्याला महागाईचे आकडे वाढूनच आलेले आहेत. त्यामुळं त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला गोल्डवर बघायला भेटू शकतो. का? तर महागाई वाढली की इंटरेस्ट रेट वाढतो आणि इंटरेस्ट रेट वाढला की पैसे गोल्डमधून निघून बॉन्डमध्ये जातात. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आली म्हणजे की चायनामधून. चायनामध्ये इंडिव्हिज्युअलला ट्रेडिंग करण्यासाठी म्हणजेच की गोल्डमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तिथं रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत आणि त्यांच्याकडे जी पोझिशन आहे ती त्यांची आता क्लोज करण्यासाठी सांगितलेली आहे. म्हणजेच की त्यांनी जे गोल्ड घेऊन ठेवलेलं आहे ते विकण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळं सोन्यावर आपल्याला चायनामधून सुद्धा प्रेशर येताना बघायला मिळू शकतं. आणि चौथी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की सध्याला अमेरिका आणि इराणचं जे युद्ध थांबलं होतं तिथं आता वापस हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्याचा सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला गोल्ड आणि सिल्वरच्या प्राइसेसवर बघायला मिळू शकतो. निगेटिव्ह न्यूज आल्याचा अर्थ असा नाही की लगेच लगेच सोन्यामध्ये आपल्याला मोठी गिरावट बघायला भेटेल. कदाचित आता आपल्याला सोनं इतकं जास्त पडलेलं आहे की आपल्याला थोडीशी पॉझिटिव्ह साईडला एक मुवमेंट बघायला भेटू शकते. पण ऑगस्ट महिन्याच्या स्टार्टिंग पर्यंत गोल्ड आपल्याला 1,38,000 ते खालच्या साईडला 1,27,000 पर्यंत एकदा तरी येताना बघायला भेटू शकतं. त्यामुळे फ्युचर अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.